तिसरी ते 10वीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर झालाय. त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतरच हिंदीच्या सक्तीवर निर्णय होणार आहे. सध्या मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता 20 प्रवासी डब्यांची होणार आहे. 4 डबे वाढवण्यास रेल्वे बोर्डानं परवानगी दिली आहे. आजपासून 20 प्रवासी डबे असलेली वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. रायगडावर दुर्ग संवर्धन संस्थेला ऐतिहासिक ठेवा सापडला. गडाचं बांधकाम करण्यासाठी वापरला जाणारा चुन्याचा घाणा आणि चुन्याचं मिश्रण करण्यासाठी तयार केलेलं चाकाट आढळलं. यवतमाळमधील नेरच्या एमएससीबी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची वसुलीच्या नावावर धाब्यावर ओली पार्टी, मालखेडचा अभियंताही सहभागी. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उजेडात. नांदेडमधील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी भरती झालेल्या रुग्णाच्या तळपायाला उंदरानं कुरतडलं. आयसीयूमध्ये उंदीर मुक्तपणे संचार करत असल्याचा व्हिडिओ समोर. पुण्यात एका प्रेमी युगुलाचा व्हिडिओ व्हायरल. तरुणी बाईकच्या विरुद्ध दिशेनं तरुणाकडे तोंड करून बसल्याचं चित्र. शेंदेवाडी भागातील खेड शिवापुरातील व्हिडिओ असल्याची माहिती. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस करणार मोठी कर्मचारी कपात. 12,200 कर्मचाऱ्यांना करणार कामावरून कमी. एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2% कर्मचारी कमी केले जाणार. हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना तरुणाचा मृत्यू. गुंडल्ला राकेश या 25 वर्षीय या तरुणाचा 25व्या वर्षीच हृदयविकारानं मृत्यू झाला. उप्पलच्या इंडोर स्टेडियमवरती तो सराव करत होता.